नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती मराठी चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आता तुम्ही बघू शकता 2023 हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य ही सरकारतर्फे देण्यात येत आहे। त्यामध्ये आपल्याला KYC करायची आहे। त्यासाठी आपण या SC ॲग्री DBT पोर्टलवर जाऊन जे आपले डॅशबोर्ड आहे याच्यामध्ये आपण आधार कार्ड नंबर टाकून OTP ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला असा मेसेज येईल, हा OTP आपण टाकल्यानंतर आपली KYC ही पूर्ण होणार आहे। त्यानंतर आपल्याला काही दिवसातच हे पैसे मिळणार आहे। तर आज KYC केल्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता पूर्ण झालेली आहे। राज्य शासनातर्फे CMO कार्यालयातर्फे सुद्धा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते याचं वाटप सुरू झालेलं आहे। तर हा मेसेज इथे तुम्ही बघू शकता। राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2023च्या खरीप हंगामाचे अनुदान वितरणाचा शुभारंभ आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा झालेला आहे। तर अशा प्रकारे याचं वाटपसुद्धा आता सुरू आहे। त्यामुळे अशा प्रकारे येथे बघू शकता आपण पहिल्या टप्प्यात सुमारे 2399 कोटी रुपयाचे वाटप मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ याचा झालेला आहे। तर यातून आपल्याला निश्चित कळते की याचं वाटप सुरू झालेलं आहे। त्यामुळे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा होणार आहे। तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। तर शेतकऱ्यांना सर्वांना आनंदाची बातमी आहे, आज याचं वितरण मुंबई इथून ऑनलाईन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सुरू झालेलं आहे। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।